तर अधिवेशनादरम्यान आरोप प्रत्यारोपांना जोर आलेला आहे। सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येत आहेत। पाहूया त्या संदर्भातल्या बातम्या। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते। विधान परिषदेत चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल। संजय राठोड प्रकरणावर अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर चित्रा वाघ आक्रमक। एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच। आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या, 56 जण पायाला बांधून फिरते। सुषमा अंधारेंचा ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा। नितेश राणे यांचा एसआयटीतील अधिकाऱ्यांवर आरोप। चिमाजी आढाव हे दिशा सालियन प्रकरणात सहभागी होते, नितेश राणेंचा आरोप। दिशा सालियन प्रकरणात स्थापन झालेल्या एसआयटीचा रिपोर्ट अद्याप प्रलंबित। एसआयटीत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची याआधी बदली, तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचीच बदली झाल्यानं या प्रकरणात रिपोर्ट प्रलंबित। राज्यात बेरोजगारी, कर्जमाफी, शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित। जनतेच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी दिशा सालियन, औरंगजेब सारखे विषय बाहेर काढले जात आहेत। विरोधकांना बोलू दिलं जात नाही, नाना पटोलेंचा आरोप। या महाराष्ट्रामध्ये लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करते आहे। त्यांना पाहिजे त्या पद्धतीचे चुकीचे कायदे पाशवी बहुमताच्या आधारावर ते करतात आहेत। हे महत्त्वाचे प्रश्न आहेत। वडील मुख्यमंत्री होते म्हणून वाचला, पण आता दिशाच्या वडिलांनी थेट नाव घेतल्यानं आदित्य ठाकरेंना जेलमध्ये जावंच लागेल, निलेश राणेंची टीका। तेव्हा वडील होते म्हणून वाचलास तू, तुला जेल आम्ही तेव्हाही सांगत होतो त्याला जावंच लागणार, कारण का डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं नाव घेतलं। आता तर डायरेक्ट वडिलांनी त्यांचं नाव घेतलंय म्हणून आता सुटका नाही। दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत राहुल शेवाळ्यांच्या आरोपांचा दाखला। आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती यांच्या 44 कॉल झाल्याचा शेवाळ्यांनी केला होता आरोप। राहुल शेवाळ्यांच्या लोकसभेतल्या भाषणाचा याचिकेत दाखला। 5 वर्ष गप्प का होतात हा आरोपींनी पेरलेला प्रश्न। आदित्य ठाकरेंना अटक झालीच पाहिजे, सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांची मागणी। यासह एसआयटीनं आमची रितसर तक्रार घेतल्याची ही प्रतिक्रिया। ही सिक्रेट बाबी आल्या आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर, त्यानुसार आदित्य ठाकरेला ताबडतोब अटक होऊ शकते, व्हायलाच पाहिजे। दिशाच्या वडिलांनी जे केलं ते बरोबर आहे। आत्महत्या की हत्या हे समोर येईल, सुशांतचं प्रकरणही समोर येईल। मागील सरकार आणि या सरकारमध्ये खूप फरक मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत। सुशांत सिंह राजपूतचे वडील के सिंह यांची प्रतिक्रिया। अगर इस तरह से जो हुआ है वो निष्कर्ष तो कम से कम निकलेगा कि आखिर वो सुसाइड था या हत्या था, और इसमें सुशांत का भी केस निकल साफ हो जाएगा कि आखिर इसमें क्या हुआ था।